तर तुम्ही इथे बघू शकता माझी नवीन गाडी गेलेली आहे. आता ही गाडी कधी घेतली, कधी आली, हे सर्व तुम्हाला आता पुढच्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे. मग कशी वाटली काजल नवीन गाडी? टुरिस्टला लागलेली आहे. छान आहे ना गाडी? आम्ही आता आलो तर तिकडे जातात. पहिचान पावडर लावायला गेलेलो. इकडे आपल्याला आकांक्षाने गिफ्ट आणलेलं आहे बरोबर? मी आणि माझ्या मम्मीनी दोघांनी आणलंय. चला मग दोघांनी द्या. त्यांची विश होती की ते काय तुला काय पाहिजे होतं की गिफ्ट आम्ही समोर खोलावं का? आणि तुमचं एक्सप्रेशन बघायचं होतं गिफ्ट ओपन केल्यावर. कोणाकोणाचे एक्सप्रेशन बघायचे तुम्हाला? सगळ्यांचे बघायचे. चला म्हणजे आम्ही आमच्याकडून थोडंसं काहीतरी द्यायचा प्रयत्न केला ज्याने आम्ही तुमच्या लक्षात राहू. अच्छा असं आहे काय? हा घ्या. काजल ये हातला. हा आता उघडा बघूया. मला आता तर मला पण बघायचं आहे. 1 मिनिट. काय काय पडलंय काय? पडलंय. तुम्ही नको 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 बसा. हे मम्मीची पाय नाही पडली. नाही त्यांना मिठी मारायची. त्यांना मिठी मारायची. बसा बसा बसा. तुम्ही बसा ना. नाही नाही आहे बसा. चल ओपन कर. ओपन करा. काजल ओपन कर. काजल ओपन कर. तरी गॅसवर करा. चला आपलं कधी पण आपलं हे असतो ना काय असू शकतं. गेस करा. कधी काय काही असतं. हा काही समजत नाही मला कधी कधी तरी पण गिफ्ट. साधारण मी ओपन करू डायरेक्ट. साधारण आता काय ते सरप्राईज आहात मला वाटतं. जे गिफ्ट नाही तुम्हाला सतत आमची आठवण येत राहील असं गिफ्ट आहे. उघडलं पण कधी कधी समजतं. हे फ्रुटी आणले आपल्याला पियाला. सर्वांनी 5 वाले फ्रुट्या पिऊया. तिने पॅकिंग केली वाटतं. तू पॅकिंग केलीस काय? नाही मी पॅक करून आणलं कारण इथे रत्नागिरीला नाही बघ ओपन करून बघ. आवडेल तुला म्हणजे सगळ्यांनाच आवडेल. अय्यो काय अय्यो अण्णा? हे बघ. अण्णाला काय समजलं? हे बघ अण्णा. अरे हे बघ मला काय समजतच नाही ते. हे बघ आम्हाला कसं समजलं? ओपन कर. तुला समजलं आम्हाला नाही समजलं. मी वाचलं ना. म्हणजे तुम्ही आकांक्षा आणि अस्मिताला आठवण करा. हो दोघी बहिणी आहेत. शुभांगी की होमस्टे. वा 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 वा. आता आठवण पण राहिला आणि ते कायमचं फिक्स पण राहिले का ठिकाणी आता. बरोबर. आठवणीत राहील असं गिफ्ट. मस्त मस्त. अरे वा बेल पण फ्री दिले खाली. नाही सुंदर. हेही खूप युजफुल आहे. कसं वाटलं तुम्हाला? एकदम मस्त. कारण नावाचं थोडं कन्फ्युजन होतं की नक्की काय पण मग हेच दाखव. मस्त आहे. छान आहे एकदम. अरे वा पैठणी साडी आतमध्ये आणि एकदम छान आहे. मला लय आवडलं आणि युजफुल गिफ्ट आहे. घुंगरे असतात तसं. म्हणून तुम्हाला म्हणतात तुमचे एक्सप्रेशन्स ओपन तसंच झालं ते. मस्त आहे. एकदम छान आहे आणि हे युजफुल आहे. आणि हे कसं कुठेही बोर्ड म्हणून आपण युज करू शकतो. हे है ना. ब्लॉग मध्ये कसं आम्ही बघितलं होतं ना की असं कुठे बोर्ड वगैरे तुम्ही लावलं नाही किंवा दुसरं काय असं. आम्हाला नाही अन्नपूर्णाकडून घ्यायचं होतं पण बरं झालं नाही घेतलं कारण गिफ्ट दिली ना. ते पण गिफ्ट उघडायचे का? जर आता गिफ्ट उघडायला घेतलंय तर ते काल आलेले ना काजल ते 2 गिफ्ट ते आण जरा बघूया. उघडूया. नाही सुंदर एकदम. कसं वाटलं? भारी आहे. एकदम छान. राहून आम्ही लक्षात तुम्हाला नाही एकदम छान आहे. हे गिफ्ट बघून ना ते सांगतील हा त्यांनी दिलं होतं ना ते गिफ्ट असं होईल ते. आता हे काल पण आलेलं गिफ्ट आपण जरा बघूया आपण. बरोबर आहे ना? बरोबर आहे. नाव पण बरोबर आहे. हा त्या मात्रा पण बरोबर टाकली आहे ती. असं दिसतंय मला. हा आता काकीला दाखवते ते. दाखव. हा काकींना दाखव. काजल हे घेऊन जा कॅमेरा. काकी हे पण आता हे तपासलेलं आहे. तुम्ही उघडून दाखवा आम्हाला काय गिफ्ट आणलं. छान आहे. मस्त ना. छान आहे. खरंच तुला काय एक नंबर.
मस्त होते. हे तुमचं नाव एकदम कायम राहिलं. कायमचं हो तेच बोलले कायम लक्षात राहील असं. ते बघून तुम्हाला सांगता दोघी आले होते आमच्याकडे राहायला त्यांनी गिफ्ट चला आता बघा हे आपल्याकडे काजल गिफ्ट आलेत ना, हे पण आपल्याला आपल्या सबस्क्रायबर्सनी दिलेत. काजल उघडते. मी नाव विसरतो तर सॉरी आहे, कारण खूप एवढे गेस्ट येतात ना, ते कुठून येतात ते पण नाही मला. नाव लिहून पण देत नाहीत ना. हा चालेल. बघा हे एक दिलं होतं गिफ्ट, हे गिफ्ट दिलं होतं आणि हे गिफ्ट एकत्र होतं. हा ते दोन हे सर्व आमच्यासाठीच आहे. तर आकांक्षा हे तू ओपन करून दाखव. हे तुम्ही आम्हाला ओपन करून दाखवा. आणि हे तू ओपन कर. मी ओपन करू का? हा मी शूट कर. चालेल, आपण तिघं ओपन करायला घेऊया. हा करा, तू ओपन कर. काय असेल तुझ्या हातात असेल ते काय असेल सांग. काहीतरी साडी कपडे मोमो असलं म्हणजे ते मला वाटतं ते ऑटोमॅटिक कार असेल त्याच्यात वाटतं. हे काय काजलला बेबी सूट दिलं वाटतं. काही हे बघा हे काय आहे. हे आहे मेकअप असेल ते. 10,000 कॅश दिलेले आतमध्ये. अच्छा मेकअपचं आहे, त्याच्यात मेकअप ठेवायचे. मेकअपचं आहे. हा, मेकअप काजलचा यूज आहे. हे मग आहे. कॉफी कप्स आहे. हो शाबास. वा चला वा. एक एक कॉफी हो जाए. सर्वांना चहा बी इकडे ह्याच्यातच द्यायची. मस्त आहे. छान आहे. हे पण युजफुल आहे. एकदम भारी. हे सेट चांगलं आहे. छान आहे. पहिला उद्घाटन ह्यांच्याकडून करूया का? हे उघड आम्ही उघड. मस्त आहे. आणि आता आम्ही कोणत्याच गोष्टी ठेवत नाही, सर्व यूज मध्ये करतो, कारण ते ठेवून ठेवून ना ते राहतात तसे. एकदम मस्त आहे. नाजूक आहे ते. नाही छान आहे. म्हणजे असं वाटतंय की एकदम यूज करण्यासारखे चांगले ते. मस्त आहे. एकदम भारी. मग किती रुपयाला चहा लावायची? 20 रुपयाला, ह्याच्यात तर 30 रुपयाला 10 रुपयाची चहा. आणि आपल्याला इकडे टॉवेल दिलाय. अंग पुसायला. हा आम्ही यूज करणार, हा होमस्टेला नाही देणार. नाहीतर तुम्ही दाखवाल. आणि इकडे हे आणि ह्याच्या आतमध्ये हे काय असेल सांगा. साडी असेल ना. हा साडी असेल मध्ये. गॅरंटी साडी. काय काय बेडशीट पण असं असतं. अच्छा, सा- हा, देतात ना. देतात हो, देतात. बेडशीट आहे वाटतं हे बहुतेक. कोट. बेडशीट आहे. बेडशीट आहे. हा बेडशीट. आता हे पण युजफुल आहे. हे पण चांगलं आहे. हे कोणी दिले? आता तुम्ही परत या, तुम्हाला हेच घालून देतो मी. आता आपल्या सकाळी गेलेले किंवा कमेंट सेक्शन मध्ये त्यांनी सांगा दिलं नाव. काय? अरे वा वा. बरं झालं, हे म्हणजे खूप युजफुल आहे. बरं झालं. हा. हा जे तुम्हाला लागतंय ते म्हणजे त्यांनी पूर्ण सेटच दिलाय. उषा द्यायचे राहिले फक्त त्यांचे मला. तुमच्या होमस्टेला जे पाहिजे ते आलं आहे की म्हणजे आज नाही. एक related पाटी आहे. पण आली, एक बेडशीट पण आलं आहे ना. पिलो कव्हर आहे. बघितलं? कलर कॉटन मस्त आहे. कॉटन काय. चला आता कोण नवीन चेक इन आहे त्याला टाका. तर एकदम गिफ्ट छान आहे आणि सर्वांना गिफ्ट दिल्याबद्दल थँक्यू. आणि तुम्हाला पण थँक्यू. म्हणजे लाईफ छान होतं. म्हणजे तुम्ही बोललात ना एक्सप्रेशन तुझं सामान याच्यामध्ये राहायचं. तर एकदम छान होतं. नाही म्हणजे असं भांडी वगैरे द्यायचं काय त्याच्यापेक्षा हा, ते नाही हे का असं असं? छान मग. हे कसं असं तुम्हाला असं भांडी कायमचं असतं आपल्याकडे हा. ना आणि भरपूर आहे याच्यामध्ये. ते दादा कसं वाटलं रे बाबा? एकदम मस्त वाटलं. एकदम मस्त. काजल, तुला कसं वाटलं? हे एकदम म्हणजे खूप वेगळं सुंदर. आहे ना. एकदम वेगळं काहीतरी. ह्याचा म्हणजे विचार पण नव्हता आला आमच्या डोक्यात की असं काही क्रिएटिव्हिटी होऊ शकतं किंवा काय. नाही एकदम छान. आम्हाला आवडलं. त्यांनी आम्हाला कलर सांगितला पैठणींचा कोणता पाहिजे ते. त्यांनी पाठवले होते कलर आम्हाला. आम्ही म्हटलं हे हे असं उठावदार दिसतंय हो. ना त्याच्यामध्ये आणि वाईट हँग करू शकतो. वरतीच लावायचा. छान एकदम. आम्हाला गिफ्ट सर्व आवडले. सर्वांनी दिलेले गिफ्ट एकदम युजफुल आणि एकदम छान. पण इकडे काहीच असं नाही की तुम्ही गिफ्ट आणलं पाहिजे. हा हो तुम्ही असं नाही पण आम्हाला अशी इच्छा होते ना. हा. तुम्ही या इकडे एन्जॉय करायला, या आराम करायला. फिरू नका इकडे येऊन, फक्त आराम करा. जेव्हा खावा आणि आराम करा बस. आणि आमच्याशी बोलायला आहे. गिफ्ट पाहिजे असे नाही आहे. हा गिफ्ट गिफ्ट आणू नका. तर गिफ्ट साठी एकदम थँक्यू. आणि काय तुला कसं वाटलं? मला तर खूप आवडलं गिफ्ट. सगळे चांगले आहेत. चांगले आहेत ना? तुला कोणतं आवडलं याच्यातलं? होमस्टे मग ही पर्स नको नको ना? बाकीचे पण चांगले असं वाईट वाटत नका. पण कसं ते खूप क्रिएटिव्हिटी. नाही मग ही पर्स नको आहे ना तुला? मग आता हवाय. हवाय.
तर आता मी तुम्हाला इकडे एक गाडी दाखवतो. आपल्याकडे कसं आपण रिक्षासुद्धा पाठवतो, अर्टिगा पण पाठवतो. जर तुम्हाला प्रीमियम क्लास किंवा A1 क्लासने फिरायचं असेल, बरोबर ना, एक चांगल्या क्लासने फिरायचं असेल तर आपल्याकडे ही गाडीसुद्धा आहे. या गाडीचं नाव काय हो? सियाज ना, हे बघा. आणि गाडी एकदम व्हाईट कलर, एकदम चकाचक, एकदम चांगली. नंतर डिक्की पण तुम्ही बघितलात. ओके, तर स्पेस बघा केवढी आहे. ही झाली. आता आपण इंटिरियर बघूया. ह्याचं इंटिरियर दाखवा मला. हे सर्व छान आहे. ह्याला जर पडदे आहेत ना, म्हणजे उन्हापासून त्रास नाही होणार, बरोबर. वा वा वा. आणि हे मध्ये ते हवा पास व्हायला दिलं आहे ना, ते रिअर AC दिली आहे ना. एकदम कम्फर्टेबल. आणि आता फ्रंट बघूया. एकदम कम्फर्टेबल आहे, एकदम छान. आणि आता फ्रंटवरून बघूया आपण. जर तुम्ही आमच्या इकडे येताय ना, जर तुम्हाला प्रीमियम क्लासने फिरायचं असेल तर आपल्याकडे अशा सुद्धा गाड्या आहेत. तुम्ही अगोदरच सांगू शकता की तुम्हाला एकदम जरा रॉयलमध्ये फिरायचं आहे, तर आपण रत्नागिरी तुम्हाला अशा गाडीमध्ये फिरू शकतो. कॅप काढू ना. हां, काढा काढा. बघा, गाडी आवडते का? माझी होंडा सिटी अशीच आहे ना. हां, म्हणून त्यांनी तेच सांगितलं की होंडा सिटी सारखी आपली गाडी आहे व्यवस्थित. आम्हाला आता बघा आमचे गेस्ट आले आहेत. तुमचं नाव सांगा आम्हाला. बीडी जाधव, कुठून आलात आपण? ठाण्यावरून. ठाण्यावरून. आणि त्यांना एकदम कम्फर्टेबल फिरायचं होतं म्हणून आपण ही गाडी मागवली आहे. आणि आता तुम्ही कुठे फिरताय? गणपतीपुळे फिरणार आहे आणि रत्नागिरी दर्शन. नाही, काय नाही. आणि तुमच्यासोबत आमचे सासू फ्री आहेत. त्यांची देखील आम्ही भरपूर काळजी घेऊ. तुम्ही काही काळजी करू नका. बसा तुम्ही आता आरामात बसा. हा, तुम्ही तिकडून बसा जावं एक. हां, बसा. आलेत व्हिडिओमध्ये आलेत. जावा, आरामात जावा.